आज आपण इथे मस्त अशी सर्वांना आवडणारी मॅगी बनवणार आहोत। आता ही मॅगी कशी बनवायची चला बघूया। नेहमी आपण इथे मॅगी अशीच बनवतो की पाणी ठेवतो आणि त्यानंतर इथे पाण्याला उकळी फुटली की जो मॅगीचा मसाला असेल तो आपण त्याच्यामध्ये टाकतो आणि मॅगी टाकून देतो। अशाच प्रकारे मॅगी बनवतो ना आपण, तुम्ही तशीच बनवत असाल। पण इथे आज आपण थोडीशी वेगळ्या प्रकारे इथे मॅगी बनवणार आहोत। मी ज्याप्रमाणे बनवते त्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा। अतिशय टेस्टी आणि चटपटीत खायला इतकी छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी ज्याप्रमाणे बनवते ना त्याप्रमाणे। आता या मॅगीला इथे काय काय लागणार आहे ते बघूया। इथे मी अर्धा गाजर असं किसून घेतलेलं आहे, त्यानंतर इथे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, एक वाटी इथे ओले मटार घेतलेले, एक कांदा इथे उभा चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर अशी चिरून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मॅगीचे 3 पुडे घेतलेले। तुम्हाला याच्यामध्ये अजून काय ॲड करायचं असेल ते तुम्ही इथे करू शकता। चला मग आता आपण इथे अशी चटपटीत आणि सर्वांना आवडणारी टेस्टी मॅगी बनवायला घेऊया। तर इथे मी कढई ठेवून घेतलेली, एक पळी भरून इथे तेल ॲड केलेलं आहे। इथे आपण एकच पळी तेल टाकून घेतलेले, त्यानंतर तेल तापलं ना की लगेच इथे कांदा ॲड केलेला आहे। इथे जिरे मोहरी वगैरे काहीच ॲड करायचं नाही आहे। आता आपण इथे कांदा छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे। इथे मी तेलामध्ये ना फक्त कांदाच इथे छान फ्राय करून घेणार आहे। इथे आपण जिरे मोहरी काहीच यूज केलेलं नाही आहे। इथे कांदा 1 मिनिट फ्राय करून घेतल्यानंतर इथे मी अर्धं गाजर आहे ना असं बारीक कट करून घेतलेलं होतं ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। त्यानंतर इथे लगेच आपण मटार पण टाकून घेतलेले आहे, टोमॅटो। इथे टोमॅटो गाजर मटार हे छान आपण या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। इथे 1-2 मिनिटात आपण हे छान होऊन देऊया। गाजर मटार कांदा मस्त फ्राय झालेलं आहे। फार काही इथे आपल्याला हे सर्व साहित्य शिजवून नाही घ्यायचं, या तेलामध्ये हलकं इथे फ्राय करून घेतलेले। हे बघा तुम्ही बघू शकता। इथे मी 1 चमचा भरून बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे, 1 चमचा भरून इथे कांदा मसाला। आता आपण हे छान याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। इथे मी दुसरे कुठलेच मसाले ॲड केलेले नाही आहे। इथे आपण हळद पण टाकणार नाही आहे। बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे। इथे थोडीशी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे, कोथिंबीर पण आपण आता याच्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत। आता इथे मी मॅगी मसाला ॲड केलेला आहे, मॅगी मसाला पण आपण इथे छान फ्राय करून घ्यायचा आहे। फक्त इथे मॅगी मसाला टाकल्या आपण इथे 1 सेकंद हे छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्या आपण इथे लगेच पाणी ॲड करणार आहोत। आता इथे तुम्ही मॅगी किती घेतलेली पॅकेट त्यानुसार इथे पाणी तुम्ही ॲड करू शकता। आता इथे मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी छान मिक्स करून घेणार आहे। मोठे ग्लास आहे म्हणून मी इथे 2च ग्लास पाणी टाकलेलं आहे। इथे आता गॅस मोठा केला ना तरी चालेल। इथे छान उकळी फुटल्यानंतर आपण इथे मॅगीचे पॅकेट फोडून घेतलेले आहे ना ते इथे लगेच ॲड करायचे। इथे मी सर्व आता मॅगी इथे टाकून घेतलेली आणि टाकल्यानंतर काय करायचं आहे आपण हे छान ह्याच्यामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे। मी ज्याप्रमाणे बनवली ना त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा। अतिशय टेस्टी आणि चवदार मॅगी होते, नक्की ट्राय करा। घरात पण सर्वांना आवडेल। रेग्युलर जी मॅगी करतो त्याच्यापेक्षा ही थोडीशी वेगळी आहे, नक्की ट्राय करा। इथे काय करायचं आता मॅगी टाकल्यानंतर आहे ना गॅस बारीक करायचा, मीडियम, बारीक पण नाही करायचा, थोडासा मीडियम करून घ्यायचा। जोपर्यंत ती फोडणी दिलेली असती ना त्याला उकळी फुटत नाही ना त्या पाण्याला, तोपर्यंतच इथे हाय गॅस ठेवायचा आणि मॅगी टाकल्यानंतर इथे थोडा मीडियम करून घ्यायचा। इथे मीठ टाकायचं नाही कारण मॅगीच्या मसाल्यामध्ये भरपूर मीठ असतं, म्हणून इथे मी मीठ वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे। इथे आता 1-2 मिनटंच लागेल। बनवणार ना तुम्ही अशी चटपटी टेस्टी आणि खायला अप्रतिम लागते अशी मॅगी। आपण जे मसाले घातले त्याच्यामुळे त्याची चव अप्रतिम लागते, नक्की ट्राय करा तुम्ही मी ज्याप्रमाणे बनवले ना त्याप्रमाणे। हे बघा इथे आपली मॅगी तयार झालेली आहे।
तुम्हाला जर ही माझी मॅगीची रेसिपी आवडली असेल ना तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि मी ज्याप्रमाणे इथे मॅगी बनवली ना त्याचप्रमाणे तुम्ही एकदा ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. आणि आपण ह्याच्यामध्ये जो बिर्याणीचा मसाला घातलेला आहे त्याच्यामुळे त्याची चव खूप छान लागते. तुम्ही बनवून खाल्ल्याशिवाय तुम्हाला याची चव कळणारच नाही. आणि अशीच थोडीशी ओलसर ठेवायची मॅगी नेहमी. हे बघा. आणि अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.